माझ्या सगळ्या भावंडांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतोय। मी आतापर्यंत जे कष्ट करत होतो त्याच्यात अजून सुधारणा होते, अजून भरपूर लोक मला बघत आहेत। मी तुम्हाला ग्राफ दाखवणार आहे। मला वेळ नव्हता, त्याच्यामुळे बरेच वेळा मी बऱ्याच लोकांचे फोन उचलू शकलो नाही। खूप लोकांचे फोन येत होते आणि मी उचलू शकलो नाही आणि मला वेळ नाहीच आहे मुळात, कारण ॲक्च्युअल मला म्हणजे याच्यामध्ये परवडत पण नाही, कारण तुम्ही जे जाहिरातला पैसे देता ते सगळे मी स्वतः जाहिरातला पुन्हा लावतो। मला पण जाहिरात करावी लागते, तेव्हा कुठे हे प्रमोशन होतं, हे सोपं नाही आहे। तर सगळ्यांना मी सांगतो, मुळात आधी सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा मला, कारण सगळ्यांची लग्न जुळणार आहेत। ए टू झेड कोणी लग्नाचं राहणार नाही, सगळ्यांची लग्न जुळणार आहेत। त्याचं कारण ग्राफ बघा, मग तुमच्या लक्षात येईल ग्राफमध्ये किती सुधारणा झाली आहे। भरपूर लोक बघत आहेत आता मला। पहिल्यांदा फार कमी लोक बघायची, मला वाटायचं की 1000 लोकांनी बघितलं, 10,000 लोकांनी बघितलं म्हणजे खूप झालं। तर आता तर प्रचंड लोक बघत आहेत, 50,000 लोक बघत आहेत। असं म्हणजे दिवसाला आपण मानूया 25,000 लोक मला बघत आहेत। बरं वाटतं आहे मला हे, कारण हे सगळं श्रेय तुम्हाला जाते, कारण बरेच लोक मला शेअर करत आहेत आणि त्याच्यामुळे पुढे जातो आहे आणि सगळ्यांची लग्न जुळणार। या गोष्टीमुळे प्रत्येकाचं लग्न जुळणार आहेत, कारण प्रत्येकाने शेअर केलं पाहिजे तरच ते शक्य आहे। कारण मला कुठून ना कुठून पैसा पाहिजे, तर हे इथे होऊ शकतं। कारण कसं, हा पैसा मी माझ्याकडला लावू शकत नाही, तर तुम्ही लोक तुमच्यासाठी जो काय खर्च करता तोच पैसा मी जाहिरातवर पेरतो आणि जेणेकरून तुमची जाहिरात केली जाते आणि जेणेकरून तुम्हाला पटापट स्थळं मिळतील याची खात्री आहे मला। सगळ्यांची लग्न जमणार, इथे कुठला फसवणुकीचा विषय नाही आहे। कारण आम्ही जे बायोडाटा घेतो ते आम्ही शो करतो तुमच्या फोन नंबर सकट, म्हणजे तुमचा जर फोन नंबर दिसत असेल तर समोरून तुम्हाला रिझल्ट 100% येणारच, यायलाच पाहिजे। तुम्हाला ग्राफ दाखवणार आहे, त्याच्या आधी मी हे सगळं सांगतो तुम्हाला। तर कसं असतं, एखाद्या स्थळाला गरज आहे आणि त्या स्थळाला जर नंबर दिसतोय तर ती व्यक्ती डायरेक्ट त्या नंबरावर कॉल करणार, साधं गणित आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे की ती व्यक्ती मध्यस्थाला नाही कॉल करणार, म्हणजे डायरेक्ट त्या व्यक्तीला कॉल करणार, बरोबर ना। मग त्याच्यामुळे कसं आहे, हेच आयडिया बेस्ट आहे आणि लोकांना पण कळतं आहे आणि लोक पण मला प्रतिसाद देत आहेत की तुम्ही योग्य करताय। माझे बरेच व्हिडिओ तुम्ही बघितले नाही आहेत, तर काही लोकांनी बघितले, ज्यांनी नाही आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ पण माझे दिसतील। केव्हा मित्रांनो मी चिडलो पण आहे, कारण मी माझ्या कामात असतो आणि उगाच वायफळ लोक कॉल करून त्रास देतात। मग अशा वेळी चिडलो आहे आणि मी जे काही व्हिडिओ असतात मी कुठेही एडिट करत नाही। कुठे माझ्या पण चुका दिसतील तुम्हाला, काही समोरच्याच्या पण चुका दिसतील, पण मी ते एडिट करत नाही। कारण काय, मी जसं आहे तसं दिसलं पाहिजे लोकांना, मी त्याच्यात कुठलीही सुधारणा करत नाही। म्हणजे बरेच लोक एडिटिंग करतात की आपण चांगला आहोत एवढंच दाखवतात, तर तो प्रकार मी करत नाही। मी मुळात ओरिजिनल कसं आहे हेच मला दाखवायचं असतं। तर आता मुळात मुद्दा काय माहिती आहे की बऱ्याच लोकांना स्थळं चांगली मिळत नाहीत, म्हणजे परफेक्टली स्थळं मिळत नाहीत आणि स्थळांचे समोरून रिझल्ट पण येत नाही, कॉल येत नाहीत आणि म्हणून लोक कंटाळलेले होते बरेच ठिकाणी। तर इथे कसं आहे, इथे मी घराघरात पोचवतो आहे। उदाहरणार्थ बघा, आपण आता काही जर सर्च करायचं झालं तर यूट्यूब आणि गुगलला सर्च करतो, बरोबर, कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्याच्यामुळे यूट्यूब वापरणारे भरपूर लोक आहेत। तर याच्यामध्ये आता बघा, बरेच असे लोक आहेत की सकाळी उठल्या एकतर यूट्यूब तरी बघतात, फेसबुक बघतात किंवा इतर इंस्टा बघतात प्रत्येकजण, म्हणजे जेणेकरून कसं त्यांना उठल्यावर काय लागतं, पहिल्यांदा हातात मोबाईल घेतात, मॅसेज बघतात। बरेच असे लोक पण आहेत, कारण व्हॉट्सअपला मेसेज येत नाहीत, कारण कसं आजकाल जग फास्ट चाललं आहे, कोणाला वेळ नाही आहे कोणाला मेसेज करायची किंवा इतर गोष्टीसाठी। तर बऱ्याच लोकांना गरज असते की समोरून मेसेज यावा, पण मेसेज येत नाहीत। मग ते कधी पण नीट निरीक्षण करा कुठल्याही व्यक्तीचं, ते व्हॉट्सअपला वर खाली करताना दिसणार, म्हणजे व्हॉट्सअपवरती बघतात कुठला मेसेज येतोय का, पण येत नाही आणि हे करताना दिसतात, उगाचच खेळत राहतात। बघा, गंमत बघायची। म्हणजे याचा अर्थ काय की लोकांना कोणाची तरी गरज असते, मग ती गरज कुठे भागते, ती गरज यूट्यूबमधून भागते। आपण बघा, आपण टेन्शनमध्ये असलो तरी यूट्यूब बघतो आणि जरी आनंदी असलो तरी यूट्यूब बघतो, किंवा एखादं कुतूहल असेल, काहीतरी एखादं गोष्ट नवीन आपल्याला शिकायची असेल किंवा
कुठे काय घडलं किंवा काय सगळ्या गोष्टी आज यूट्यूबवर भेटतात. त्याच्यामुळे यूट्यूब मध्ये बरेच लोक घुसलेले असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्र होईपर्यंत ते यूट्यूबवरती असतात. बरेच व्हिडिओ आहेत तसे, त्यात मी पण थोडा आहे, नाही असं नाही. पण भरपूर लोक असे असतात, म्हणजे असं कोणी नाही. कारण आज प्रत्येकाच्या घरात जरी अन्नाचा दाणा नसला तरी यूट्यूबचं रिचार्ज आहे, यूट्यूबसाठी रिचार्ज आहे. समजलं ना. कारण आज मोबाईलबरोबर यूट्यूब फ्री भेटतं, म्हणजे डेटा फ्री भेटतो. यूट्यूब फ्रीमध्ये बघता येतं. त्याच्यामुळे कसं लोकांना यूट्यूब प्रत्येक मोबाईलमध्ये आहे. प्रत्येकाचे स्मार्टफोन आहेत, असं कोणी नाही आहे. म्हणजे एक पण घर नसेल की बाबा स्मार्टफोन त्यांच्या घरात नाही आहे असं. तर ते त्याच्यामुळे यूट्यूबवरतीच जाहिरात बेस्ट आहे. आणि यूट्यूबमध्येच मी त्याचा विचार केला की यूट्यूबमधून जाहिरात करावी. आता त्या दिवशीचं उदाहरण सांगतो. त्या दिवशी एक व्यक्तीने मला सांगितलं की यूट्यूबला पैसे लागत नाही, यूट्यूब फ्री आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, यूट्यूब फ्री आहे पण ते मर्यादित होणार ना. तुम्ही जर पैसे लावलात यूट्यूबला तर तुम्हाला अजून पुढे पाठवलं जाणार. कळलं ना. कुठल्याची ही गोष्टीची मर्यादा असते. आता बघा, मी बराच काळ संघर्ष करतो आहे, तेव्हा कुठे यूट्यूब आता चालतं आहे माझं. तुम्ही करून बघा, मग तुमच्या लक्षात येईल. नाही चालणार. कारण काय, खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे चालतं आहे. मी छोटंसं, म्हणजे 1000 लोकांनी बघितलं तरी खूप खुश व्हायचो, उड्या मारायचो, वा एवढे लोकांनी बघितलं. 500 लोकांनी बघितलं तरी बरं वाटायचं मला. पण आता तर प्रचंड लोक बघत आहेत मला, प्रचंड लोक बघत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सरासरी बघितलं, म्हणजे थोडंसं मुलींचं प्रमाण कमी दिसलं मला, पण कमी नाही आहे. सगळं सांगतो तुम्हाला. थांबा, ग्राफच दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. हा बघा, हा ग्राफ बघा. मागील 28 दिवसामध्ये 2,35,445 लोकांनी पाहिलेलं आहे मला. आता ह्याच्यामध्ये हे बघा, लास्ट रेषा बघा, एकदम टॉपला गेली, वरती गेली. आता हे वरचं जे टोक आहे ते कितीचं आहे माहिती आहे? 42,000 लोकांचं टोक आहे ते वरती, म्हणजे 42,000च्या लेवलला गेलेली आहे. मी अजून किडा आहे, छोटासा किडा आहे मी, अजून कोणी मोठा कोण यूट्यूबर नाही आहे. पण विषय कसा आहे की एवढी लोक बघत आहेत, म्हणजे रिझल्ट अजून भेटणार आहे लोकांना. आणि आत्ता पुढे फास्ट भेटत जाणार. पुढे खूप फास्ट होणार. सगळं जास्तीत जास्त लोकांना पण पोचणार, आपण घराघरात पोचणार, आणि जास्तीत जास्त कॉल येतील लोकांना. आणि पुढे अजून होणार आहे. थोडासा वेळ पाहिजे, थोडासा संयम पाहिजे लोकांना आपण. आणि जे काय होणार ते इथूनच होणार. आता बघा, हे 7 दिवसाचा रिपोर्ट बघूया आपण. 7 दिवसात हे बघा, हा रिझल्ट जो वरती ग्राफ गेला आहे बघा. आणि हा कसा चालत होता बघा, या लेवलला चालत होता, खाली चालत होता. किती लेवलला चालत होता? 14,000च्या खालती, म्हणजे मध्ये आहे बहुतेक, किंवा 14,000च्या लेवल पेक्षा खाली आहे, म्हणजे त्या लेवलला चालत होता. आता तो कुठे गेला आहे? 42,000ला गेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बऱ्यापैकी लोक बघू लागलेत, भरपूर प्रचंड लोक बघत आहेत. आता हे बघा, फेक बायोडाटा सावधान, हा जो व्हिडिओ टाकला होता तो 34,000 लोकांनी बघितला. 34,000 लोकांनी बघितला. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी ज्यांचे व्हिडिओ टाकलेत तर ते लोक इतके आळशी आहेत की स्वतःचा व्हिडिओ पण ते बघत नाहीत. त्यांना रिझल्ट हवा असतो. तर तसं करू नका. तुमचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. ते कसं बघायचं सांगतो. तुम्ही दुपारी 1:30 वाजता तुमचा व्हिडिओ जरी चालू ठेवलात, 1:30च्या नंतर, 1:30 ते मला वाटतं 2:30पर्यंत लोक बघतात अंदाजे, आपण पकडूया. किंवा संध्याकाळी रात्री 8च्या नंतर, 8 ते 9, 10 वाजेपर्यंत लोक यूट्यूबवर बघतात. म्हणजे जास्त प्रमाण असतं त्यावेळी. बघतात सरस, किंवा रात्री पण बघतात लोक. पण आपण हे प्रमाण पकडूया की संध्याकाळी 8 ते 10पर्यंत लोक बघतात यूट्यूब. म्हणजे याचा अर्थ काय की त्यावेळेला तुमचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर बोट लावा आणि तो व्हिडिओ चालू ठेवून द्या. चालू ठेवून दिल्यामुळे, किंवा घरात अजून मोबाईल असतील त्या मोबाईलवर ते चालू ठेवून द्या. तुम्हाला आवाजाचा कंटाळा येतो तर आवाज लो करून ठेवा किंवा बंद करा आवाज, पण व्हिडिओ चालू ठेवा तुमचाच व्हिडिओ मी म्हणतो. त्याने काय होणार ते सांगतो. त्याने यूट्यूब कंपनीला कळतं काय की हा व्हिडिओ गरजेचा आहे, हा व्हिडिओ कोणाच्या तरी गरजेचा आहे, आणि मग ती
कंपनीत अजून कोणाला ते दाखवतं तो व्हिडिओ आणि तो पुढे 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 व्हायरल होतो. आता बघा मी कसं मी जे व्हिडिओ टाकतो ते मी स्वतः बघतो आणि म्हणून मी व्हायरल झालो आहे. स्वतः मी सुद्धा बघतो माझे व्हिडिओ केव्हा आणि तेव्हा तो पुढे पुढे जातो व्हिडिओ आणि बघायला वेळ नसला की मग ते खाली जातं आणि मग ते बंद पडतं. कळलं ना? मग स्वतःचा व्हिडिओसुद्धा स्वतः तुम्ही बघू शकता आणि खाली व्ह्यू किती होतात ते पण बघा, ते पण गरजेचं आहे. किंवा एक काम करा, कुठलाही एखादा व्हिडिओ कुठला पण तुम्हाला जो आवडेल तो कुठलाही व्हिडिओ तुम्ही शेअर करा कुणालाही. त्याने काय होणार, कारण त्या व्यक्तीला भले तो व्हिडिओ दिसेल परंतु त्याच्यानंतर इतर व्हिडिओ दिसता तुमचा व्हिडिओ पण दिसणार त्याला. कारण त्या व्यक्तीला पण कळेल की बाबा हे जे विवाह केंद्र आहे हे खात्रीलायक आहे, हे खरं नंबर देतात, खरेखुरे नंबर देतात. बाकी अंधाधुंदी चालली आहे, सगळीकडे फसवणूक चालली आहे. मग हे लोक खरेखुरे नंबर देत आहेत. मग हे इथे आपण बघितलं पाहिजे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती माझा चेहरा ठेवला आहे. मी चेहरा का ठेवला आहे, कारण लोकांना कळू दे की माझे व्हिडिओ खरे आहेत. मी कुठेही बनवाबनवीचे धंदे करत नाही, कुठे पैसा भरमसाठ कमवला नाही किंवा काय नाही. उलट याला पैसा भरपूर लागतो, कारण जाहिरातला पैसा नाही मिळाला तर माझे व्हिडिओ तितके चालणार नाहीत. प्रत्येक गोष्टीला जाहिरात करायची असते. जरी मोठ्या मोठ्या कंपन्या ब्रँड कंपन्या असतात बघा, टॉप लेवलच्या, आपण टी व्हीवरती जाहिराती बघतो, ते लोकंसुद्धा जाहिरातीला पैसा मोजतात आणि ते मोजतात ते लाखोच्या घरात मोजतात. म्हणजे जाहिरातीवर जास्त खर्च असतो आणि तरीसुद्धा मी तुमच्याकडून फक्त 1000 रुपये घेतो आहे. आणि हे आत्ता घेतो आहे याचा अर्थ 1000 रुपये फी नाही माझी फी 2000 आहे. 2000 मला मिळाले पाहिजेत जाहिरातचे, तर तुम्हाला पुढे चालवू शकतो. पण तरीसुद्धा मी 1000 रुपये घेतो का, गरिबांचा विचार करतो. पण खरं बघितलं तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की इथे कन्फर्म लग्न जुळणार, मग इथे 2000 द्यायला हरकत नाही, स्वतःहून द्यायचे. मग त्याच्यामुळे काय होणार, ॲटोमॅटिक तुम्हाला मी व्हायरल करू शकतो. त्याचं कारण आहे, कारण कोणासाठी रिकामी नसतो. प्रत्येक जणाला वेळ द्यायला थोडा वेळ पाहिजे असतो ना. मग तसं इथे जर तुमचा व्हिडिओ मी हे केला, त्याला टॅगिंग वगैरे दिलं, सगळं काही केलं, म्हणजे तो चालतो असं नाही. त्याला कंपनीला पण पैसे द्यावे लागतात. यूट्यूब कंपनीला जर पैसे आपण दिले कंपनीला, तर कंपनी कुठल्या कुठे पोचवेल. आता हे कसं आलं, फेक बायोडा सावधान. हा व्हायरल झाला. हा व्हायरल का झाला, कारण मी पैसे त्यांना दिलेत, कंपनीला पैसे दिले, मला माहिती आहे कुठला व्हिडिओ चालेल आणि तो मी म्हणजे असे काही आम्हाला करावं लागतं. आम्ही जाहिरातीला पैसा मोजतो, समजलं ना. किंवा इतर कुठले आहेत 100% लग्न, हा जो व्हिडिओ आहे तो पण थोडासा व्हायरल झाला. त्याचं कारण काय, मी थोडे पैसे लावलेत. मी जास्त पैसे नाही लावू शकत, पण मला परवडणार नाही, माझं पण पोट आहे ना. तुम्ही जे पैसे देता ते सगळेच पैसे मी जाहिरातीवर लावले तर मला काय भेटणार, मला काहीच नाही भेटणार. कळलं ना. म्हणून विषय कसा आहे की तुम्हीसुद्धा स्वतःहून ठरवलात की बाबा हां हे आपलं लग्न आहे, आपलं लग्न करायचं आहे, तर कुठेतरी 2 रुपये दुसऱ्याला पण मोजायला पाहिजे. हे कळलं ना की ॲटोमॅटिक तुमचं लग्न होणार. कुठे फिरायची गरज नाही पडणार. तुम्ही इतर ठिकाणी फिरता, सगळीकडे भटकता आणि तुम्ही फसले जाता. त्याचं कारण काय होतं, कारण बघा तुम्ही कोणालाही जरी काम दिलं तर ते लोक जाहिरातच करत असतात. जाहिरात केल्याशिवाय त्यांना कुठून स्थळं भेटतात का, नाही भेटत. मग जाहिरात करावीच लागते. त्यामुळे जाहिरात महत्त्वाची आहे. सगळ्यात कुठल्याही धंद्यामध्ये जाहिरात महत्त्वाची आहे. आणि जर जाहिरात नसेल तर धंदा चालत नाही. आजकाल सगळंच म्हणजे मार्केटिंगवरतीच अवलंबून आहे आता, कारण आता स्पर्धा वाढल्या. तर त्याच्यामुळे कसं जाहिरात हाच विषय आहे. त्याच्यामुळे कसं तुमची जी लग्न होत नाही त्याचं कारण काय, स्पर्धा वाढल्या भरपूर. स्पर्धा वाढल्यामुळे तुम्ही ती मागे पडत गेलात. मग तुम्हाला जाहिरातची गरज आहे. मग आता तुम्ही कोणाला काम दिला तर ते लोक जाहिरात देतील का, नाही देणार. ते एक दिवस नाचतील, एक दिवस जाहिरात देतील किंवा काही लोक देणार पण नाहीत, कारण ते लोक पाहायला बायोडेटा लावणार, नाही ते कचराकुंडीत फेकून देणार. कळलं ना. म्हणजे त्याचं कारण काय, कारण त्यांना परवडणारच नाही. तुम्ही देता ते पैसे, आधी रडत पैसे देता, ते पैसे त्यांचं पण पोट असतं, मग त्यांना पैसे हवे असतात. त्याच्यामुळे ते लोक जाहिरात नाही देऊ शकत, परवडणारच नाही जाहिरात द्यायला, कारण जाहिरातचा खर्च प्रचंड आहे. आता हे लोक जाहिरात कुठे देतील सांगा. हे लोक काय करणार, एक तर पेपरला देतील जाहिरात, नाही तर कुठे ते म्हणजे असं म्हणजे हे लावतील, बॅनर लावतील.
पण शक्यतो पेपरला देतील. कारण पेपरवाल्यांची जाहिरात जी आहे ते रेट भरपूर आहेत. पाठपोट पानाचं जर विचार केला तर भयंकरच रेट आहे. पण एका पेजच्या एका बाजूचं जी जाहिरात, मोठी जाहिरात जर लावली तर 1.5 लाख रुपये खर्च होणार तुम्हाला. आणि जर छोटी जाहिरात लावली तर किती खर्च होणार? 1,000 खर्च होणार, बरोबर. मग हे एवढे पैसे मोजणार का रोज? हे रोज एका दिवसाचं सांगतो आहे, एवढे पैसे लागतात जाहिरातला. मग मी किती घेतो आहे? मी फक्त 1,000 रुपये घेतो आहे. आणि 1,000 रुपये घेऊनसुद्धा मी तुमची कायमस्वरूपी जाहिरात ठेवतो आहे. कायमस्वरूपी म्हणजे लग्न जुळेपर्यंत जाहिरात ठेवतो आहे. लग्न जुळलं पाहिजे हा माझा उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं करतो? तर त्याचं कारण मला काय पैसा लागत नाही ह्याला. मला फक्त व्हिडिओ फॉरवर्ड करायला पैसा लागतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर पैसा लागतो त्याला. आणि जर माझ्या चॅनलवरती नुसतं नॉर्मली लोक बघत आहेत तर मला काय फरक नाही पडत. मग मी तो तसा ठेवून देतो, जेणेकरून हळूहळू व्हायरल होणार. पण जर तुम्ही जास्त पैसे दिला असता तर मी काय केलं असतं, मी ते जाहिरातवरती खर्च करू शकतो आणि जेणेकरून ॲटोमॅटिक तुम्हाला व्हायरल होणार. तुम्ही कुठे जाणार, प्रत्येक घरात तुम्ही दिसणार, असं असतं. पण हे कोणाला माहीत नाही आहे. मग त्याच्यामुळे यूट्यूबला पण पैसा लागतो. कुठल्याही कंपन्या, मोठ्या मोठ्या ब्रँड कंपन्या आहेत, सगळ्यांना पैसे लागतात, समजलं ना. आणि पैशासाठीच काम करतात ना लोक. तर त्याच्यामुळे कसं आहे, व्हायरल होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं जाहिरात. आणि जाहिरात ही केलीच पाहिजे. माझं लग्न आहे, मी जर कोणाला दिसलो नाही तर लग्न होणारच नाही. कसं होणार? माझा बायोडाटाच मी कोणाला दाखवला नाही तर होणार कसं लग्न? मग ह्याचा अर्थ काय? बायोडाटा म्हणजे जाहिरात. फक्त एवढंच की आम्ही काय करतो, आम्ही कोणाचा फोटो नाही शेअर करत आणि नाव नाही शेअर करत. का? कोणाची अब्रू जाऊ नये म्हणून. आणि गुप्तपणे लग्न व्हावीत हा आमचा निव्वळ हेतू आहे. तुमचा नंबर डायरेक्ट दिलेला असतो, त्याच्यामुळे फसवणुकीचा विषय नाही आहे असं. मग या गोष्टी फक्त आम्हीच करू शकतो. बाकीच्या ठिकाणी हे केलं जाणार नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमचं नावासकट कॅसेट बनवली जाणार तुमच्या फोटोसकट. आणि तुम्ही स्वतःची बदनामी करणारच, आईवडिलांची करणार. आईवडील एवढे मोठे टॉपला आहेत आणि माझं लग्न होत नाही. मग हे जे धंदे आहेत हे खूप वाईट वाटतं मला. असे धंदे कोणाची जाहिरात अशी करू नये. मुळात आधी जाहिरात कोणाची करायची नसते. त्यामुळे कसं हे चुकीचं आहे. मी त्या विरोधात आहे. मी जे करतो त्यात कोणाचं नाव घेत नाही किंवा काय म्हणजे फोटो दाखवला जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय की जेणेकरून कोणाची अब्रू जाऊ नये याची मी काळजी घेतो. आता बघा, बरेच असे फ्रॉड मॅट्रिमोनी आहेत ते फक्त फोटो दाखवूनच कमवतात. मी व्हिडिओ टाकला आहे बघा, फेक बायोटा सावधान. तर कुठली मुलगी आहे ती? अनाथ आश्रम म्हणून सांगितलं आहे. ती मुलगी अनाथ आश्रममधली आहे का? कितीतरी व्हिडिओ आहेत, अनाथ आश्रममधली आहे का ती मुलगी? त्या मुलीपर्यंत हा बायोटा गेला पाहिजे. तो जो कोण भामटा आहे ना त्याला पकडलं पाहिजे. तुम्हाला जर असं कुठे व्हिडिओ आले अनाथ आश्रमचे तर काय करा, त्यांना सांगा आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला म्हणून सांगा. ते नाही म्हणणार. कारण अनाथ आश्रमशी त्यांचा काही संबंध नसतो. त्या दिवशी एक बाई हे टाकलं, तिचा व्हिडिओ आहे, मी आता तो पुन्हा हे करणार आहे, करावाच लागणार तो, कारण कसं लोकांसाठी करावं लागतो आहे मला. तर ती बाई ॲक्च्युअल काय झालं, तिने मला सांगितलं अनाथ आश्रममध्ये राहते मी, असं तसं काय काय सांगायला लागली. मुलाचं लग्न करायचं आहे, मुलगा ब्राह्मण आहे, काय लग्न करायचं आहे सांगत होती. म्हणजे विषय कसा आहे, लोकांना लुटायची कामं. आता तू अनाथ आश्रममध्ये मुली आहेत म्हणून सांगितलं ना, मग तुझ्या मुलाला का भेटली नाही? तुझ्या मुलाला भेटायला पाहिजे होती, का भेटले नाही? भरपूर मुली आहेत म्हणून सांगितलं अनाथ आश्रममध्ये. मग अशा गोष्टी आहेत. मग तिचं सगळं रेकॉर्डिंग केलं होतं मी, रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, अजून पण आहे, सगळं आहे. पण विषय कसा आहे, हे लोकांना जो पण कळत नाहीत तो पण लोक पैसा आणि जे काय म्हणजे स्वतःचं मानसिक नुकसान करून बसणार. म्हणजे लोकांना हे कळणार नाही सांगूनसुद्धा, कारण लोकांना फक्त फोटो पाहिजेत. फोटो महत्त्वाचे नाही आहेत. सर्वांना सांगतो, फोटो महत्त्वाचे नाही आहेत. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे लग्न जुळवायचं आहे, कळलं ना. आता मी जेव्हा जाहिराती घेतो डायरेक्ट फोन नंबर टाकले आहेत. तुम्ही काय करा, त्या पार्ट्यांना जाऊन भेटा, प्रत्यक्षात भेटा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपणच दुसऱ्यांचं बघायचं असं नाही, तुमचं जे काय आहे ते पण त्यांना दाखवा.
समोरच्या व्यक्तीला पण विश्वास दिला पाहिजे. आपलं जे काय आहे ते दाखवा त्यांना आणि त्यांना सांगा की असं असं मी आहे किंवा असं असं आहे मी, म्हणजे जे काय आहे ते. तर असा विश्वास संपादन करा. नाहीतर बरेच लोक फक्त फोटो बघून विश्वास ठेवतात आणि पैसे भरतात कुठे 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 कुठे. हे कशाला आहे? आणि याच्यात तुम्ही फसले जाता. हा ग्राफ बघा, लक्षात घ्या. हा ग्राफ खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी सांगतो. आपण हे मागे जाऊया. आता याच्यामध्ये प्रेक्षकांचं सांगतो, किती किती मुली बघतात बघा. हे बघा, हे असं आपण वरती घेऊया. महिला बघा, स्त्रियांचं प्रमाण बघा 45% आहे स्त्रिया आणि पुरुष आहेत ते 55% आहेत. हे प्रमाण आता पुरुषांचं वाढलं आहे. पण हे पुरुषांचं जे प्रमाण वाढलं आहे त्यात फेक भरपूर असणार. कदाचित निम्म्यापेक्षा जास्त फेक असतील. कारण मला हे कळतात, कारण इथे जे मला कॉल येतात ना ते फेक येतात जास्तीत जास्त. त्याच्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त फेक लोक आहेत. आता जर निम्म्यापेक्षा जास्त आहेत तर 50% ज्या मुली आहेत ते प्रमाण वाढणार. तुम्ही जर गणित तुमचं चांगलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. जर आपण एक विचार करा, 55% पुरुष आहेत म्हणजे आपण पाहूया 50% पुरुष आहेत बघतायत. मग 50%चं निम्म करा, आपण मानूया निम्मे फेक आहेत, तर 25% पुरुष बघतायत, बरोबर. मग 25% पुरुष बघतायत, तर स्त्रिया किती बघत असतील? 75% बघणार. साधं गणित आहे बघा. किंवा आपण पकडूया 40% पुरुष बघतात किंवा ठीक 40%च बघणार, कारण कसं पुरुष निराश असतात शक्यतो. आणि स्त्रिया का बघतात जास्त ते सांगतो मला. कारण मी जाहिराती घेतो ते मुलांच्या जाहिराती घेतो, मुलींच्या घेत नाहीत. मुलींच्या जाहिराती मी घेत नाही, त्याच्यामुळे मुली जास्त बघतात. कळलं ना. आणि हे जे आता 55% जे बघत आहेत, हे स्केल जी वरती गेली आहे त्याच्यात फेक भरपूर आहेत. कारण त्यांना फक्त मुलींचे चेहरे हवे असतात आणि कुठेतरी त्यांना बदनाम करायचं असतं किंवा खूप काही गोष्टी असतात. लडकी का नंबर चाहिए, हे अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे कसं आहे की बरेचसे पुरुष फेक आहेत. मी स्वतः पुरुष बोलतो आहे, तुम्ही म्हणाल तुम्ही पुरुष असून असं का बोलता, तर तो विषय नाही आहे. जे आहे गणित ते आहे. म्हणजे त्याच्यामुळे इथे तुम्हाला काय दिसतंय चित्र, की महिलांना गरज आहे, महिलांना भरपूर गरज आहे. महिलासुद्धा फेक असतात, नाही असं नाही, पण महिला इतक्या पण नसतात. कळलं ना. जास्त महिला फेक नसणार, त्यांचं जे प्रमाण आहे नाही असं नाही, पण महिला पुरुषांइतक्या फेक नाही आहेत. कारण कुठल्या महिला म्हणजे सांगत नाही पुरुषाचा नंबर पाहिजे म्हणून. मुलं मात्र सरळ सांगतात की लड़की का नंबर चाहिए, वो लड़की का नंबर भेजो, वो बायोडाटा डाला, वो उसका नंबर दे दो. ॲक्च्युअल मला हिंदीवाल्यांना द्यायचंच नाही आहे, कारण मला ॲक्च्युअल कसं त्यांच्यावर विश्वासच नाही. ते मुळात आधी कुठले आहे ते आपण मला महाराष्ट्र पुरेसं आहे. महाराष्ट्रापर्यंत मी शोधू शकतो. कुठे आपल्याला शोधायचं झालं तर कुठे जाणार UP बिहारला शोधायला त्यांना, कुठे काय लफडं झालं तर. त्याच्यामुळे मी जास्त विचार करत नाही. समजलं ना. तर ते विषय कसा आहे की इथे महिला बघत आहेत, महिला प्रचंड बघत आहेत. तर तुम्ही मित्रांनो, सगळ्यांना सांगतो आहे मी की तुम्ही हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ शेअर करा. हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आणि जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर तुमचंच गणित जुळणार. कारण इथे खात्री आहे, मी खात्रीने सांगतो आहे, अगदी खात्रीने सांगतो आहे, लग्न जुळायलाच पाहिजे. इथे जाहिरात टाकल्यानंतर जर जुळत नसेल तर कुठेही जुळणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. कारण तुमचा नंबर समोरच्या पार्टीला दिसतो आहे. फक्त जाहिरात द्यायला मी 1000 रुपये घेतो आहे. वास्तविक 2000 फी आहे माझी, पण तरीसुद्धा मी 1000 रुपये घेतो आहे. मी स्वागत मूल्य म्हणून मी ते 1000 रुपये घेतो आहे, कारण कसं लोकांना परवडायला पाहिजे म्हणून. पण ॲक्च्युअल खूप आहे, जाहिरातची फी जास्त असते. एक दिवस जाहिरातची फी ठीक आहे आपलं 1000 रुपये, पण जो अनलिमिटेड करायची असेल ना तर खूप पैसे लागणार. आणि मी ते अनलिमिटेड करतो फक्त 1000 रुपयात. एक विचार करा, लग्न जुळेपर्यंत. आणि असं कुठेही कोणीही करणार नाही.
कोणीही नाही करणार. त्यामुळे लक्ष द्या, घाई करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं सांगतो मला मागच्या म्हणजे ह्या काही दिवसात बऱ्यापैकी मुलींचे फोन आले, मुलींच्या पालकांचे फोन आले. मुलांचे तर सर्रास येतात, मुलांचे भरपूर येतात, पण मुलींच्या पालकांचे फोन आले. नाही म्हटलं तरी मला वाटतं 7-8 मुलींच्या पालकांचे फोन आले, अधिक भरपूर फोन आले की आमची मुलगी आहे लग्नाची, आमची मुलगी आहे लग्नाची म्हणून. मी आता बायोडा कोणाची घेत नाही, कोणाचीच घेत नाही, मुलाच्याही घेत नाही, मुलीच्याही घेत नाही. का घेत नाही? कारण सगळीकडे फसवेचे धंदे आहेत. मी कोणावर विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला लग्न करायचं आहे, जाहिरात द्या, मी फोन नंबर टाकतो. पण मुलींचे फोन नंबर मी टाकत नाही. त्यामुळे मुलींना सांगतो काय, ज्या मुली आता मला कॉल केला म्हणजे आतापर्यंत, तर ते प्रत्येकाला मी सांगितलं, तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा. माझ्या व्हिडिओला फक्त सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब एकदाच करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसत राहणार, कायम दिसत राहणार. त्याचं कारण काय? कारण तुम्ही आता माझे फ्रेंड झालात, म्हणजे तुम्हाला दिसत राहणार. समजलं ना? तर त्याच्यामुळे कसं, तुम्ही एकदाच फक्त सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केलात की तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार आणि भरपूर तुम्हाला जाहिराती भेटणार. डायरेक्ट फोन नंबर भेटत असतात, डायरेक्ट फोन नंबर देतो आहे मी. त्याच्यामुळे हे एकच बेस्ट पर्याय आहे की इथेच लग्न जुळणार, बाकी कुठे जुळेल मी सांगू शकत नाही. कारण इथे नाही जमत तर कुठेच जमणार नाही, हेही मी सांगतो आहे. कारण काय, तुमचा नंबर जर दिसतो आहे, एक विचार करा, कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये एखादी मुलगी अशी पेमेंट करायला जाणार, जर नंबरच डायरेक्ट दिसत आहेत मुलांचे, कुठे जाणार आहे? ज्या मुली आहेत ते इथेच येणार आहेत, त्यांना डायरेक्ट इथेच नंबर दिसत आहेत. कळलं ना? त्याच्यामुळे विचार करा आणि काय ते करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला वायपळ फोन कोणी करू नका. तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तरच कॉल करा. जाहिरात द्यायची म्हणजे काय, पेमेंट द्यायचं असेल तर पेमेंट आधी करायचं आणि मग कॉल करायचा. दादा पेमेंट मी केलं आहे आणि मग कॉल करा. उगाच कॉल घेणार नाही मी, मला वेळ नाही आहे, कोणाचीच कॉल घेणार नाही. पेमेंट अगोदर करायचं आणि मला पावती पाठवायची, म्हणजे स्क्रीनशॉट म्हणतात तो, स्क्रीनशॉट मला पाठवायचा आणि मला सांगायचं दादा पेमेंट केलं आहे, माझी जाहिरात करायची आहे. त्यावेळी मी तुमचा कॉल घेऊ शकतो. कारण मी वायपळ कॉल घेत बसणार नाही, कारण कॉल मला प्रचंड येत आहेत. एवढे कॉल मी घेऊ शकत नाही. धन्यवाद.